नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या माळशिरस ओपनच्या मैदानामध्ये कोणकोणते टॉपची नंदी कोणकोणत्या सेमीमध्ये पळताना दिसतील त्याची अपडेट देणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सेमीफायनल 1 मध्ये तास क्रमांक 6 वरती आपल्याला सर्जा आणि सचिन आपल्याला पळताना दिसणार आहे. वेगाचा शेवट सर्जा आणि सचिन सेमी 1 मध्ये तास क्रमांक 6 वरती 100% पळताना दिसणार आहे. तसंच सेमीफायनल 1 मध्येच तास क्रमांक 7 वरती विठ्ठल नाना यांचा तेजा पळताना दिसणार आहे. आणि सेमीफायनल 1 मध्ये तास क्रमांक 10 वरती किनईकरांचा रायबा. म्हणजेच काय, सेमीफायनल 1 मध्ये लढत बघायला मिळणार आहे सर्जा आणि सचिन विरुद्ध विठ्ठल नाना यांचा तेजा विरुद्ध किनईकरांचा रायबा. तसंच सेमीफायनल 2 मध्ये तास क्रमांक 5 वरती विठ्ठल नाना यांचा चिक्या आपल्याला पळताना दिसणार आहे. विठ्ठल नानांचा चिक्या सेमीफायनल 2 मध्ये तास क्रमांक 5 वरती पळताना दिसणार आहे. सेमीफायनल 3 मध्ये डोल्याचं पार्नर फेडणारी आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. सेमीफायनल 3 तास क्रमांक 3 पाखऱ्या पळणार आहे भावनो. सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 3 वरती शेवाळ आबा यांचा पाखऱ्या आपल्याला पळताना दिसणार आहे. तसंच सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 7 वरती दुर्गा पळताना दिसणार आहे. गाणंदकरांचा दुर्गा सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 7 वरती पळताना दिसणार आहे. आणि सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 8 वरती आपला सर्वांचा लढका या बलगाडी क्षेत्रामधला देव रुस्तम व द्वादश हिंद केसरी बकासूर आणि बाब्या घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे. सेमीफायनल 3 मध्ये तास क्रमांक 8 मध्ये. तसंच सेमीफायनल 3 मध्ये शहाणा काडतूसची देखील चिठ्ठी निघालेली आहे. म्हणजेच काय, सेमीफायनल 3 मध्ये डोल्याचा पार्नर फेडणारी लढत बघायला मिळणार आहे. शेवाळा आबा यांचा पाखऱ्या विरुद्ध दुर्गा विरुद्ध बकासूर बाब्या विरुद्ध शहाणा काडतूस अशी लढत सेमीफायनल 3 मध्ये बघायला मिळणार आहे. भावनो, घरची गाडी आपल्या दोन्ही एकाच सेमीमध्ये लागलेल्या आहेत. बकासूर बाब्या विरुद्ध दुर्गा अशी लढत आपल्याला सेमीफायनल 3 मध्ये 100% बघायला मिळणार आहे. सेमी आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपला बकासूर फायनलला पात्र होईल का कमेंट करून नक्की सांगा. बकासूरला व इतर सर्व नंदींना सेमीसाठी शुभेच्छा. अजून बरेच नंदींची चिठ्ठी निघायची आहे, ती देखील अपडेट लवकरच येईलच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद भावनो.